नमस्कार, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे हे लसूण, एक कांडी लसूण घेतली, एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 2 बारीक चिरून असे कांदा घेतले आपण आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात। आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। त्याच्यातच आता आपण शेंगदाणे पण बारीक करून घेऊयात। शेंगदाणे पण आता मी इथे बारीक करून घेतलेत, वाटून घेतलेत। बघा इथे आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं मी मगाशी। आता ते हलकासं तापलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया। आता कांदा असा लालसरच होतपर्यंत परतून घेऊया आपण थोडा वेळ। स्लो गॅसवरती थोडा वेळ त्याला लाल होतपर्यंत परतून घेऊया। हे पाहू शकता आता तुम्ही, कांदा इथे परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण जे मगाशी वाटलं होतं ते आता वाटण ह्याच्यामध्ये टाकूया आणि ते पण मस्त 2-3 मिनिटं स्लो गॅसवरती परतून घेऊया। हे बघा आता हे परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मेथी धुतलेली होती अगोदरच मी, ती टाकूया। आता आपण याला झाकून ठेवूया। आता आपण हे घालून घेऊया। आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच मीठ टाकूया। मीठ टाकून झाले। आता आपण त्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। स्लो गॅसवरती ठेवायचं झाकून, जेणेकरून आपली भाजी व्यवस्थित तयार होईल। आता पाहूया 10 मिनिटं झालेत, पाहूया काय झालं। अजून भाजीत पाणी आहे, तर भाजी सुकी होते तोपर्यंत आपण तिला चांगलं असं शिजून घेऊया। भाजी पूर्ण सुकी झाली का मग गॅस बंद करायचं। आता आपण झाकण काढून भाजीला सुकी करून घेऊया। अशी पाहू शकता खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आपली। तुम्ही पण एकदा नक्की करून पहा अशी भाजी। माझी रेसिपी आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर बनवून तयार झालेली। आता आपण गॅस बंद करूया। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।